गोंय सरकारच्या वतीन आमी हाय पॉवर कमिटीची मिटींग जी घेवपाक जाय आशिल्ली ती आतांच नुकतीच हांव म्हजे बरोबर हेल्थ मिनिस्टर CS all the secretaries, health secretary, education secretary, all the concerned department heads, okay, including director of information, director of tourism आणि कलेक्टर्स हांची सगळ्यांची मिटींग जाली आणि काही बाबतीत गोंय सरकार म्हणून आमी जे निर्णय घेतल्या हे सगळे निर्णय जे आसा हे फाल्यां सांजे 12 पासून लागू जातले. फाल्यां रातची 12 पासून हे सगळे निर्णय लागू जावपाचे आसा. ताजी एडवायजरी जी आसा ही गव्हर्मेंटा कडल्यान इश्यू जातली आणि ती आतां थोड्या वेळान ऑलरेडी इश्यू जावपाची आसा. ओके, ऑलरेडी गव्हर्मेंट लेवलाचेर तेज्यो फॉर्मेलिटीज ऑलरेडी आमी चालू केल्या. ताज्या पयलीं संडे मिडनायट. ओके, ताज्या पयलीं काल ऑलरेडी प्रिकॉशन्स म्हणून हेल्थ मिनिस्टरान मिटींग घेवन काही रिव्यूय केल्ले आणि तेज्या प्रमाणे त्यांनी ऑलरेडी आमी इपिडेमीक 1897 इट इज ऑलरेडी 1897 इपिडेमीक एक्ट हाज्या सकयल ऑलरेडी नोटिफिकेशन्स जे आसा हे इश्यू केले आणि त्या नोटिफिकेशनाच्या अनुसार कितें कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय ही ऑलरेडी हेल्थ मिनिस्ट्री कडल्यान ऑलरेडी सांगलेली गेल्ली आसा. आणि फॉर द एडवायजरी फॉर द स्टेट ह्या हातूंतल्यान मेन गजाली ज्यो येतल्यो आमी प्रिकॉशन्स जी घेतल्या ती पयलीं सांगता. ऑलरेडी आतां पर्यंत थर्मल गन वापरून टेम्परेचर चेक केलो वतालो म्हणजे एअरपोर्टाचेर. ऑलरेडी वी हॅव डिसायडेड द थर्मल स्कॅनर आणि आमी गोंय सरकारा कडल्यान परचेस करून ताका 2 थर्मल स्कॅनर एट अ एअरपोर्ट, 1 थर्मल स्कॅनर एट अ MPT आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनाचेर ईच थर्मल स्कॅनर पयलीं एअरपोर्टाचेर दितले, ताज्या उपरांत आमी MPTचेर दितले आणि ताज्या उपरांत रेल्वे स्टेशनाचेर. कित्याक थर्मल स्कॅनरय आमकां परचेस करपाक की खंयच्यान मेळटा कितें हे ऑलरेडी आमी हेल्थ सेक्रेटरी इज वर्कींग ऑन इट. ओके, अर्जंटली थर्मल स्कॅनर परचेस कर म्हटल्यार वेळ पडल्यार फाल्यांच्यानूच एअरपोर्टाचेर घातले वयतले वीच इज द फूल प्रूफ. म्हणजे ईच अँड एवरी डॉमेस्टीक अदरवायज इंटरनॅशनल पॅसेंजर शूड पास थ्रू द थर्मल स्कॅनर आणि वन्स ही पास थ्रू द थर्मल स्कॅनर ताजेर सगळी रिडिंग्स जी आसा ही थर्मल स्कॅनराचेर येयली वता. म्हणजे ईच अँड एवरी पॅसेंजर वील बी स्क्रीन हो केलो वतलो. दीस इज द प्रिकॉशनरी मेजर्स ऑलरेडी वी आर टेकिंग एट अ एअरपोर्ट, एट अ MPT अँड एट अ रेल्वे स्टेशन्स. ओके, ताज्या उपरांत जी कंपल्सरी काही डिसिजन्स जी घेतल्या क्लोजर ऑफ द स्कूल, कॉलेजीस आणि एड्युकेशनल इन्स्टिट्यूट ऑल इन्क्लुडिंग फ्रॉम द अंगणवाडी टू हायर एड्युकेशन पर्यंत ही सोमारच्यान टील 31 मार्च पर्यंत एक्सेप्ट दोज आर गोईंग फॉर द एग्जाम्स ज्यो बोर्ड एग्जाम्स आसात म्हणजे आयदर गोवा बोर्ड आसतली किंवा खंयची हेजी CBSE एग्जाम्स आसतली. ओके, ओन्ली एग्जाम्स फक्त आमी चॅक केल्या आतां पर्यंत फक्त गोवा बोर्डच्यो एग्जाम्स चालू आसा तितक्यो आसतल्यो. तांचे पेपर जे आसा हे कंडक्ट जाले वयतले 31 मार्च. ओके, 31 मार्च पर्यंत. 31 मार्चाक हाजो रिव्यू घेतलो वयतलो आणि 31 मार्चाक रिव्यू घेतल्या उपरांत फुडली डिसिजन्स डायरेक्शन्स कितें आहा ही वतली. आता कंपल्सरी क्लोज हितूर अनेक 2-3 गजाली येता वीच इज एन जिम. ओके, स्विमींग पूल्स. ओके, सिनेमा थिएटर्स. ओके, अँड कॅसिनो अँड स्पा 31 मार्च पर्यंत फाल्यां सांजेच्यान. स्पा सेंटर सुद्दां ही कंपल्सरी क्लोज आसतली. पब्लीक स्विमींग पूल बोट क्रूजूय बंद. कसिनो 31 मार्च पर्यंत बंद. आमी फाल्यां सांजेच्यान 31 मार्च पर्यंत बाय टेकिंग सगळी प्रिकॉशन्स घेवपा खातीर राज्यान हे सगळे 31 मार्च पर्यंत बंद करपाचे डिसिजन्स घेतले. पब, क्लब, डिस्को सगळे बंद. सगळे हांव येता तेजेर. हे कंपल्सरी लिस्टान आयले. ताज्या उपरांत ना रेस्टॉरंट बंद ना. परत सांगता खंय कन्फ्युजन करूं नाकात. ओके, आमी सिनेमा थिएटर म्हटलां वीच इज अ क्लोज AC इंडोर गॅदरींग एकीच कडेन जे जाता पळय न्ही दॅट इज द प्रिकॉशन्स. वी हॅव ऑलरेडी टेकन द एडवायस फ्रॉम अवर डीन ऑफ द GMC. म्हणजे कशा पद्दतीत वायरस स्प्रेड जावं शकता हाजी आमी थोडीशी काळजी घेता. खोकूं नाका. ना मॉल ना
मॉल चालू उरतले, मॉल ओपन उरता त्या खातीर आमी क्लोज डोर जे आसा पळय न्ही, क्लोज डोर आहा तितक्यांकू बंद केल्ले आसा, त्या खातीर सांगता. आतां आमी एडवायजरी इश्यू करता उरलेल्या सगळ्या गोश्टी खातीर, वीच इज द एडवायजरी फॉर द क्लोज डोर मिटिंग्स. जेंकां जेंकां कंडक्ट करपाच्यो आसा तांच्यांनी त्यो करच्यो न्ही, तांच्यांनी प्रिकॉशन्स घेवची. ट्रॅवल्स जे आसा पळय न्ही बंद करचे बऱ्याच जाणांनी. ओके, परत परत भायर ट्रॅवल करचे, येवपाचे वचपाचे तेजे रेस्ट्रिक्शन्स हाडचे. दीस इज द एडवायजरी. नेक्स्ट एडवायजरी फॉर द इवन दो फॉर द शिमगो उत्सव द लोकल कमिटी कॅन टेक द डिसिजन आयदर घेवपाचो काय ना घेवपाचो. कारण बरेचशे कडल्या शिमगो उत्सवांनी म्हणणें आहा की लोकलूच येता, कारण बऱ्याच जाणांचे फोन फीडबॅक आयले. कारण थोड्या शिमग्यांनी म्हणटा ते भायले कोण येना, थंयचेच लोक येता. तरी सुद्दां आसत जाल्यार आमी म्हणटा की दॅट इज अप टू देम. ओके, दे कॅन टेक द डिसिजन. इवन दो आतां पणजे आसतलो, मडगांव आसतलो, तांच्यांनी डिसिजन घेवचें की कशा पद्दतीत करचें आनी प्रिकॉशन्स घेवचें हें तेंच्यांनी ठरोवचें. ओके, गव्हर्मेंट फोर्स करचो ना घे म्हणून आनी गव्हर्मेंट फोर्स करचो ना बंदय कर म्हणून. ताज्या खातीर कित्याक इट इज अ ओपन, परत हांव सांगता, इट इज अ ओपन वेन्यूचेर जाता, क्लोज वेन्यूचेर जायना. कारण परत म्हणटाले तुमी बाकी सगळें केलां तें तुमी कशें अलाव केलें काय म्हणून. इट इज इन अ ओपन वे. येतलो म्हणून म्हटलां न्ही आमी. बट तें कशें आसा, थोडे कडेन म्हणटा आतां ट्युरिस्ट येवपाचे खंय चान्सीस आसा. कोवीड-19 जर येतलो इदर फ्रॉम द आतां म्हणटा आमी खंयसर पुण्याक आसा, कर्नाटकान आसा, जाल्यार केन्ना एखादो पुण्यांतलो लोक जेन्ना मनीस हांगासर येतलो दॅन इट इज अ चान्सीस. तांचें म्हणणें शिमग्यांक एक एकदां साखळेंतल्या शिमग्यांक म्हण किंवा आतां फाल्यां सकाळी मडगांवतले येतलो तशे लोक सपोज तेंच्यांनी त्या खातीर डिसिजन घेवचें. दॅट इज अप टू. आतां कशें हॉटेलान किंवा बाकीचे खंयचे क्लोज डोर डिस्कोज मिटींग हेका भायल्यान येवपाचे लोक चड चान्सीस आसा. दॅट्स वाय वी हॅव इवन दो कॅसिनोन भायल्यान येवपी लोक चड आसा म्हणून तेजेर आमी रेस्ट्रिक्शन्स जी आसा ती तेजेर घातला. येता तेजेर हांव आमी ऑलरेडी कलेक्टरांक इन्स्ट्रक्शन्स दिलां की कसल्याच पद्दतीचें गॅदरींग, कसल्याच पद्दतीची मिटिंग्स ह्या पद्दतीचे हाज्या फुडें म्हणजे फाल्यांच्यान सांजेच्यान ताज्या फुडें तुमी परमिशन दिवचें न्ही. ते ऑलरेडी ताका इन्स्ट्रक्शन दे विल टेक द डिसिजन. ओके, ते ताजे निर्णय घेतले. ओके, उरता उरलो नॉट फॉर द क्लोज डोर, फॉर द ओपन डोर मिटिंग्स ऑल्सो दे विल टेक. म्हणजे आमी म्हटलां की जेन्ना गॅदरींग जावपाचें ना सरकारान म्हटलां तेन्ना दे ऑन द मिटिंग्स ऑल्सो दे विल टेक द डिसिजन्स. yes, of course, any meetings, anything. I am not specific about the ZP meetings only. Okay. उरता उरलो विषय इलेक्शन्सचो. इलेक्शन्सच्या बाबतीत आमी प्रिकॉशन्स घेतला. अगेन अवर हेल्थ सेक्रेटरी, स्टेट इलेक्शन कमिशन्स, दे आर ऑल इन टच. तांकां जितके सॅनिटायझर्स जितके जाय तितके आमी मोठ्या प्रमाणात प्रोवायड करतले. आनी इवन दो द मास्क ओन्ली फॉर द स्टाफ, इलेक्शन जो स्टाफ आसा तांकां मास्क प्रोवायड करतले. लोकां खातीर थंयसर आमी सॅनिटायझर्स जे आसा हे उपलब्ध करतले. दीस द प्रिकॉशन्स वी हॅव टेकन. ओके, त्या ती सगळ्या लोकांनी म्हाका दिसता कॉपरेट करप अत्यंत गरजेचो आसा. मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांक मास्क लावन भोंवपाची कांय गरज ना गोंयांत. ती स्थिती गोंयांत ना, परत सांगता हांव. आनी जे कोण फार्मासीज किंवा मेडिकल शॉप्सवाले सॅनिटायझरच्या बाबतीत किंवा मास्कच्या बाबतीत म्हणजे मुद्दामून जाणून बुजून तेंच्यांनी तुटवडो करचो न्ही. एक्सेस प्रायजीस जे आसा हे कोणाच कडल्यान घेवचे न्ही. Okay, government at our level we are trying to make the available of all the sanitizers and rest all things. Government had almost taken all the precautions by our health minister and all whole team. Okay, is working for that. म्हणटा तशें आमी आतां जे 3-4 पेशंट्स आमी एडमीट केल्ले तांकां आयसोलेट केल्ले. ऑल द 3 केसीस आर नेगेटीव. ओन्ली 1 रिपोर्ट इज वेटिंग. म्हाका दिसता फाल्यां परवा पर्यंत तोय रिपोर्ट येतलो. आमी वायरोलॉजी लॅब जो आसा पळय न्ही वो आमी हांगा एस्टाब्लीश करता. इट वील टेक अनदर 30 days. आमी वायरोलॉजी लॅब, स्पेशल वायरोलॉजी लॅब स्टेटीचो आमी घालता. ऑलमोस्ट सगळ्यो केसीस ज्यो आसा पळय न्ही त्यो हांगाच मागीर टेस्ट केल्यो वतल्यो. एट प्रेझेंट वी आर सेंडींग अवर रिपोर्ट टू द पुना अँड बेंगलोर, बॉम्बे. इट इज 30 days रिक्वायर्ड. ओके, according to the instruction of the central health ministry. Okay, whatever the guideline ji asa we are following that guideline and advisory which is issued in concern with the health ministry from the center. Okay, so वेळच्या वेळी हां ऑफकोर्स आमकां जर तशी कंप्लेन आयली जाल्यार तेचेर एक्शन घेतली वयतली. ना, अप टू कॉलेज युनिवर्सिटी लेवल सुद्दां, इवन द युनिवर्सिटी सगळी. प्रायमरी एग्जाम इज अ मायनर, दे विल टेक द डिसिजन. क्लोज आसतली.
आमी ताजेरूय तुवें जो म्हटलो की इट इज नॉट पॉसिबल टू चेक ईच अँड एवरी दोज आर कमिंग फ्रॉम द आउट ऑफ द स्टेट. ताजेरूय आमचें डिस्कशन जालें. म्हणजे आमी बॉर्डरीचेर घालून इतकी स्थिती अजून तशी येवंक ना. बट आमी ऑलरेडी सगळ्या हॉटेलांक इन्स्ट्रक्शन दितले. एटलिस्ट सस्पेक्टेड तांकां कितें दिसता आसत जाल्यार तेंच्यांनी सडन इन्फॉर्म करचें किंवा त्या पेशंटाक GMCन धाडून दिवचो. इवन दो फॉर द हॉटेल्स वी आर इशुईंग द गायडलायन की बाबा दीज आर द सिम्टम्स and according to these symptoms, okay, if they are finding someone, then they'll either they can directly. But whatever the almost precautions we want to take, we are taking. Right, SSC exam and 12th exam as per schedule. ते काही चेंजेस आमी म्हटलं आमी सहसा म्हणटा की टुरिस्टांनी सहसा तरी सध्या म्हणजे 15 दीस तांच्यांनी ट्रॅव्हल करचें न्ही कोणी. म्हणजे गोंया भायल्यानूय येता तेंच्यांनी गोंयान सहसा म्हणजे हाज्या खातीर ट्रॅव्हल कमी करचें हें आमी म्हणटा. ना आमी म्हटला क्लब बंद म्हटला न्ही रे. क्लब बंद करता आमी. आतां एट प्रेझेंट म्हाका दिसता ही सगळी एडवायजरी इश्यू केल्या उपरांत ऑलमोस्ट द पीपल वील ऑल्सो टेक द प्रिकॉशन्स. पोलिंग स्टेशनाचेर आनी कावंटिंग स्टेशनाचेर सॅनिटायझर्स आसतले. टुरिजम एक्टिविटीज स्टेटी कडल्यान ज्यो आसा पळय न्ही त्यो बॅन आसा. स्टेटी कडल्यान कोणूच भायर ट्रॅव्हल करचो ना. फॉरेन कंट्रीचें ट्रॅव्हलिंग आमी सगळें बंद केलां. इवन दो आउट ऑफ द स्टेट ट्रॅव्हल जे आसा पळय न्ही स्टेटी कडल्यान हे सगळ्यांचे बंद केल्ले आसा. आमी नेबरींग स्टेटाक आमची जशी महाराष्ट्रात प्रत्येक स्टेट आपली एडवायजरी इश्यू करीत आसा. आमकां धाडपाची गरज ना. फ्रॉम द सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री दे आर ऑल्सो गेटिंग द एडवायजरी. सो दे आर फॉलोईंग देअर ओन एडवायजरी. अशें आसा. आतां एडवायजरी येतली आज सांजे पर्यंत. आमी आतां शेवटी जेन्ना आमी मास गॅदरींग नाका आमी जेन्ना एडवायजरी इश्यू केली तरी तांकांय लागू जाता. तांच्यांनीय बी लोकांचे प्रिकॉशन्स घेवपा खातीर म्हाका दिसता खंयसर नोवना चालू आसत किंवा खंयसर व्हडली सत्यनारायण पुजा आसत जाल्यार तांच्यांनी ती बंद करपाची. इवन दो हे सगळ्या धर्मांक लागू जाता. इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू द मुस्लीम हिंदू आनी हेका न्ही. हिंदू मुस्लीम क्रिश्चन ह्या सगळ्यांनी म्हाका दिसता थोड्या दिसा खातीर मास गॅदरींग आसा तें बंद करप हें अत्यंत गरजेचें आसा. हे अपील करता. ना वी आर अपीलिंग. कंपल्सरी आमी गजाली सांगल्यो तितक्यो कंपल्सरी लिस्टान गरज ना. तुमच्या माध्यमांतल्यान तांकां परत परत कित्याक मेळपा जाय. आमी मेळपाचें तेन्ना मेळ्ळें मरे तांकां. सांगपाचें तेन्ना सांगलें याद ना तुका. तेन्नाय समजून सांगलें आमी सगळें तांकां. आयकना ताका कोण कितें करतलो. आयकपाक जाय तेंच्यांनी. आमी बऱ्यो गजाली सांगता तेंच्या खातीर सांगता. तेन्नाय बी आमी बऱ्योच गजाली सांगलेल्यो. आतांय ते सांगता. म्हणजे सगळ्यांक आमी जें बरें सांगपाक जाय तितकें सांगता. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान गोंयांतल्या सगळ्या जनतेक हांव परत एकदां आव्हान करता की अशा पद्दतीचें मास गॅदरींग जें आसा पळय न्ही हें रिलिजियस प्लेसीसचेर आसूं अथवा कॉमन कसल्याय कॉजा खातीर आसूं एकी कडेन येवपाचें टाळचें. आणि गव्हर्मेंटान फॉलो केल्ली एडवायजरी आवर हेल्थ मिनिस्ट्रीन इश्यू केल्ली नोटिफिकेशन्स हाजें सगळ्यांचें पालन जें आसा हें सगळ्या जनतेन करप हें गोंयच्या दृश्टीन हिताचें आसा. गोंयच्या जनतेच्या दृश्टीन हिताचें आसा. सस्पेक्टेड कोणायकू खंयसरूय जरी दिसलो जाल्यार दे कॅन इन्फॉर्म. आमी जाता जाल्यार आमचो 104 इज एक्टीव आसा. यू कॅन पीपल एनी पीपल म्हणजे कोणाक जर दिसता आसा सस्पेक्टेड त्यांनी 104चेरूय फोन मारून सांगला जाता की बाबा अमको हांगासर सस्पेक्टेड पेशंट आसा. सो आवर हेल्थ टीम वील गो एंड वील एक्टीव म्हणजे ताका डायरेक्टली थंयच्यान हाडून ताका आयसोलेट करपाचें काम जें आसा हें आमी ऑलमोस्ट करतले. 31 मार्चाक तुमी परत रिव्ह्यू मीटिंग घेतली. ऑफकोर्स 31 मार्चाक ताच्या उपरांत रिव्ह्यू मीटिंग घेवन अकॉर्डिंग टू दॅट इन्स्ट्रक्शन्स आनी डायरेक्शन फर्दर डिसिजन्स जी आसा ही दिली वयतली. सगळ्यांनी फॉलो करपाक जाय. हांव परत सांगता म्हाजें सगळ्यांक ZP इलेक्शनाच्या माध्यमांतल्यान सुद्दां सगळ्या कॅन्डिडेटांक आनी सगळ्या पॉलिटिकल पार्टींक म्हाजी रिक्वेस्ट आसा मास गॅदरींग करचें न्ही. इवन दो वोटिंगा दीस वोटिंगाक सगळ्यांनी येवचें पण मोठ्या प्रमाणांत म्हणजे तेंच्यांनी डिसायड करचें की पूर्ण दीसभरांतल्यान स्कॅटर्ड जावन येवचें. ती व्हडलें गॅदरींग करून तेंच्यांनी व्हडल्यो पब्लीक मिटींग ज्यो आसा त्यो एका ऑर्गनायज करच्यो न्ही.
This is not compulsory. This is not compulsory. This is coming under advisory. वेडिंग सीजन आसा सर स्टार हॉटेलार वेडिंग येता आता कोणी जर स्टार हॉटेलान त्यांचे सेपरेटली वेडिंग आसा आम्ही ते बंद करूंक ना, आम्ही बंद करतले म्हणना, पण आम्ही म्हटलां की तेच्यानी मोठ्या प्रमाणात गॅदरिंग टाळचें. आम्ही खंयच्याच हॉटेलाक वेडिंग कॅन्सल कर म्हणूंक ना. कोरोना व्हायरसा बद्दल काही मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड जाता सोशल मिडियान ताचेर अंडर दिस ऑलरेडी आमच्या एडवायझरीन तोय मुद्दो आसतलो की सोशल मिडियाच्या बाबतीत अननेसेसरी म्हणजे त्यांच्यानी कोरोना व्हायरसच्या बाबतीत आसत किंवा अफेक्टेड केसीसच्या बाबतीत आसत म्हणजे मिसइन्फॉर्मेशन जी आसा पळय न्ही ही व्हायरल करची न्ही, ताजेरूय स्ट्रिक्टली एक्शन घेतली वतली. या ओके. त्या खातीर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान सारकी इन्फॉर्मेशन ही सगळ्या लोकांक पावची हाजी म्हाका रिक्वेस्ट आसा. तुमच्या सगळ्यांचें सहकार्य म्हाका दिसता एट प्रेझेंट ज्या स्टेजींतल्यान म्हणजे आमकां जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय स्टेटीक ती प्रिकॉशन्स आमी घेतल्या, बट तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान अजुनूय आमच्या स्टेटींत आयज पर्यंत एकूय केस डिटेक्ट जावंक ना आनी ती जावची न्ही म्हणून आमी हे सगळे इन्स्ट्रक्शन सगळ्यांनी फॉलो करची. थँक्यू. सांजचे येतलें. So